चल जिजा, तर आज कुठे चालू? आपण कुठे चाललोय? आळंदीला. आळंदीला दर्शनाला. आता चला बघू आपण. चला. जिजाने तर तुम्हाला सांगितलंच आहे की आपण कुठे चाललोय. तर आपण आलो आहोत आळंदीमध्ये माऊलींच्या दर्शनासाठी. तर हे पहा, छान असा प्रसाद घेतला आणि निघालो दर्शनासाठी. बाहेर तर भरपूर अशी गर्दी होती. आतमध्ये पाहू आता किती वेळ लागतोय दर्शनाला. तर त्याच्यानंतर जी काही मेन लाईन जी असते दर्शनाची ती फुल होती आणि त्याच्यानंतर छोटी दुसरी लाईन तयार केली होती दर्शनासाठी, भरपूर गर्दी असल्यामुळे. कारण आता येणारी एकादशी आहे ती माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या आधीची एकादशी असल्यामुळे भरपूर अशी गर्दी आळंदीमध्ये होती. आणि आम्हाला दर्शनाला 1 तास लागला, पण रांगेत आम्ही उभारलो होतो. तर तिथं माऊलींचा इतका छान असा गजर चालू होता, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा वेळ कसा गेला हे समजलं. जय 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 ज्ञानोबा, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय 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 ज्ञानोबा, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. अशा प्रकारे एकदम छान असं दर्शन झालं. खूप दिवसानंतर दर्शन घेतलं, पण खूप छान असं दर्शन झालं माऊलींचं, त्याच्यामुळे खूप भारी वाटलं. आणि आता त्याच्यानंतर हे पहा, बाहेर जे काही माऊलींचे आपल्याला मूर्त्या दिसतात तिथे दर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो गजानन महाराजांच्या दर्शनासाठी. तर अगदी शेगावच्या गजानन महाराजांसारखी हुबेहूब मूर्ती आणि हुबेहूब मंदिर वाटणारच नाही की आपण आळंदीमध्ये मठामध्ये दर्शन घेतोय. तर सुंदर असा परिसर आणि शांत असं वातावरणामध्ये छान असं दर्शन घेतलं. आणि थोड्या वेळ बसलो आणि परत आम्हाला एक ठिकाण शोधायचं होतं, ते म्हणजे जिजासाठी उद्यान. मी रील स्क्रोल करता करता मला एक रील आली होती की आळंदीमध्ये नवीन उद्यान, हरिपाठ उद्यान असं सुरू झालंय. तर खूप छान वाटत होतं. म्हणलं बघावं तरी कुठे. तर हे बघा, हरिपाठ बाल उद्यान असं आहे. आळंदीमध्ये जवळच आहे अगदी, पण आम्हाला शोधण्यासाठी अर्धा तास गेला. त्याच्यानंतर छान आहे. तर तिकीट आहे पर पर्सन 10 रुपीज, पण काही नाही, पैसे दिल्यासारखं. उद्यान देखील एवढं स्वच्छ आणि एवढं शांत आणि मुलांना खेळण्यासाठी खूपच मस्त होतं. आम्ही 4 वाजता तिथं गेलो. तर हे पहा, जिजाक तर खूपच खुश झाली. सगळं नवीन नवीन छान छान दिसतंय. तर आम्ही दोघे आलो आतमध्ये आणि जिजाचे बाबा म्हणले मी काहीतरी खायला घेऊन येतो. तर ते गेले होते बाहेर खायला आणण्यासाठी. आणि इकडे बघा, जिजा मॅडम लगेचच स्लायडिंगवर बसून स्लाईड वगैरे खेळायला सुरू. तर खूप एन्जॉय केलं जिजानी. आणि आम्हाला सुद्धा छान वाटलं, बसायला वगैरे व्यवस्थित अशी जागा होती. तर